माझी काय हेल्प आज? तुझी फक्त खायची हेल्प आहे बस. वाव, तू आज Can't आराम कर. कांट वेट. वाव, तुम्ही बघू शकता मस्तपैकी मटन स्टॉक आणि मटन पण एक 60-70% शिजलेलं आहे. मेन कारण मातीच्या भांड्यासाठी ह्याच्यासाठी की जे मॉइश्चर असतं, मॉइश्चर आणि त्याच्यातली जी वाफ येते ना ती रिटेन राहते आतमध्ये, त्यामुळे आपलं मटन आहे ना हे खूप असं ज्युसी होतं. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ऋषांकेत या आपल्या चॅनलवर. तर आज आम्ही बनवणार आहोत, आज काय स्पेशल आहे? मटन. तर आज संडे आहे, तर आम्ही संडे स्पेशल ठरवलं की आज मटन बनवूया, तेही माझ्या हातचं. जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की नवनवीन रेसिपी मी तुम्हाला दाखवेन या चॅनलमधून, आणि आज ऋषालीने पण आज तिची इच्छा होती की आज मटन स्पेशल, ते सुद्धा मटक्यामधलं, मातीच्या भांड्यातलं. तर आज आम्ही बनवणार आहोत संडे स्पेशल मटन. आमचा असा खास रेसिपीचा चॅनल असा नाहीये, पण आम्ही मोस्ट ऑफ ह्याच्या रेसिपीज शूट दाखवण्याचा करायचा प्रयत्न प्रयत्न करू. सो लेट्स गेट स्टार्टेड आणि बघूया आजचं मटन कसं बनतंय. येस, चांगलंच बनेल. चांगलंच बनतं, तर बघूया आज. तुम्ही पण सगळ्यांनी बघा. येस. मंडळी, आपण सर्वप्रथम मटन स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर आता आपण मटन स्वच्छपणे धुवून घेतलेलं आहे. मी 2 स्टेप फॉलो करतो मटनसाठी. तर आता आपण पहिल्यांदा कुकरमध्ये मटन चांगलं शिजवणार आहे, एक 8 ते 9 शिट्ट्यांमध्ये, आणि त्याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकणार आहोत, म्हणजे एक आपण मटन स्टॉक बनवणार आहोत. आणि त्यानंतर मग सेकंड स्टेपमध्ये आपण मातीच्या भांड्यामध्ये ते चांगलं अजून प्रॉपर शिजवणार आहोत. तर आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत. ऑलरेडी मी गरम करून घेतलेलं आहे केटलमध्ये, तर डायरेक्ट मी गरम पाणीच टाकणार आहे. तर आता हे मी खडे मसाले मी या कुकरमध्ये टाकणार आहे गरम पाण्यामध्ये. थोडीशी हळद घालूया आपण त्याच्यामध्ये. थोडंसं मीठ. आता आपण यामध्ये मटण घालणार आहोत. तर आता आपले खडे मसाले टाकून झालेले आहेत. आपण आता 2 मी काळसर तिखट मिरच्या घेतोय, हिरव्या मिरच्या, ज्याला मी उभं चीर दिलेली आहे, ते आपण आता टाकतोय, जेणेकरून थोडासा असा तिखटपणा हा पहिल्याच ह्याच्यामध्ये मटणामध्ये उतरेल. आणि आपण आता लिंबू पिळणार आहोत. तर आता मस्तपैकी आपण एक 8 ते 9 शिट्ट्या होईपर्यंत आपण थांबूया. तोपर्यंत आपण बाकीचं प्रिपरेशन करायला घेऊया, कांदा टोमॅटो चॉपिंग वगैरे. मस्तपैकी तोपर्यंत एक मटन शिजेल. माझी काय हेल्प आज? तुझी फक्त खायची हेल्प आहे बस. वाव, तू आज Can't आराम कर. कांट वेट. मटन हे अर्धा किलो मटन घेतलेलं आहे, आणि त्यासाठी मी एक मीडियम साईजचे कांदे यूज करणार आहे आणि एक मोठा टोमॅटो.
तर मंडळी आता आपले कुकरच्या 8 ते 9 शिट्या झालेल्या आहेत. म्हणजेच आपलं मटन जे आहे ते 60 to 70% आपलं शिजलेलं आहे. आता आपण सेकंड स्टेपला जाणार आहोत. तर पहिलं कुकर थंड झालेलं आहे, त्याला ओपन करूया. मस्त मटन स्टॉक रेडी आपला. तर चला. वाव, तुम्ही बघू शकता मस्तपैकी मटन स्टॉक आणि मटन पण एक 60-70% शिजलेलं आहे. बाकी 30 to 40% मटन आपण आपलं जे पॉट आहे त्याच्यामध्ये बनवणार आहोत. तुला मटन मी म्हणजे काय काय वापरतो, सामान काय काय इन्ग्रेडियंट्स वापरतो ते तुला माहिती आहे का? नाही सांगत पण नाही आणि कधी दाखवत पण नाही, आणि विचारलं तरी सांगत नाही तर. त्यामुळे कारण मला हे म्हणजे माझी रेसिपी सिक्रेट ठेवायची आहे, एकदम सस्पेन्स मध्ये. उगाच जर रिव्हील झाली चुकून माकून आणि हिने जर इन फ्युचर मध्ये जाऊन जर हॉटेल जर रेस्टॉरंट ओपन केलं आणि माझ्या रेसिपी जर वापरल्या तर मग मी लॉस मध्ये आहे ना. हॉटेल खोलण्या इतपत मला काहीच येत नाहीये, पण आता तुझी रेसिपी सर्वांना कळणार आहे. त्यामुळे नाही कळणार आहे, कारण मसाल्यांवरती सगळा गेम आहे ना. त्यामुळे मसाले तर तुला सांगावेच लागतील काय काय. हो, सांगू नये आपण. ठीक आहे, स्टार्ट. तर मंडळी आता मी तुम्हाला मेन इन्ग्रेडियंट भाई किधर से लाया. तर मेन इन्ग्रेडियंट्स आम्ही दाखवतो. आम्ही म्हणजे मी काय काय वापरणार आहे आपलं मटन बनवायला. तर सर्वप्रथम कांदा उभा चिरलेला आहे मी, तो टोमॅटो आहे, तूप घेतलेलं आहे. मी मटन हे तुपातच बनवतो. आलं लसूण पेस्ट, दही आहे, पुदिना थोडा, कोथिंबीर आणि मसाल्यांमध्ये तुम्ही बघू शकता धने पावडर, जिरा पावडर, हा मटन मसाला आहे, हे काश्मीरी तिखा लाल कलरसाठी, हा थोडासा मी बिर्याणी मसाला वापरतो, हा लाल तिखट आहे आपला घरगुती मालवणी मसाला, आणि कस्तुरी मेथी आहे. मी आज फक्त हेल्प करणार तुला. हे असं आहे, फक्त हेल्प आणि खायच्या कामाचं आहे. ती पण हेल्प करणारच आहे, पण असं पण तू टाक आणि मी करणार. काय ढवळाढवळ म्हणजे माझी काहीतरी ढवळाढवळ मध्ये एक्सपर्ट आहे. माझं पण काहीतरी असं काय म्हणतात त्याला, काय योगदान असेल. मेन काम करून देते, गॅस लावून देते. म्हणजे आग लावायचं काम करून देते ही. मेन होतं, गॅस लावल्याशिवाय पुढचं होणार नाही. त्यामुळे ओके, समजू शकतो मी. भावना पोचल्या तुझ्या मला. तेल पण टाकून देऊ शकते. तेल वापरणारच नाहीये मी म्हणून मी तूप वापरतोय ना. तर आता आपण पहिलं हे मी जवळपास 3 ते 4 टेबलस्पून मी तूप घेतलेलं आहे, ते आपण घालतो आता. तेल बिलकुल नाही यूज करणार आहे? नाही, तेल नाही वापरणार मी तुपातच बनवतो. तेल मटन जेव्हा आपण शिजवतो तेव्हा मटन पण तेल सोडतं. तर आता आपण तूप मस्तपैकी गरम झालेलं आहे. तर आता आपण पहिलं जिरं टाकतोय. आता आपण कांदा टाकतोय. हेल्प करते बोलले आहे, पण अजूनपर्यंत गॅस लावलं आणि तूप टाकलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त काय हेल्प नाही. आता तिला मी लावलेलं आहे कामाला मस्तपैकी. आलं लसूण पेस्ट, जमतंय का मग? हा, जमतंय. नशीब. मला भीती वाटते मातीच्या भांड्यात. असं वाटतं की ब्लास्ट तर नाही होणार. नाही, ते हात का बनवतोस तू? खास ते कुकिंगचेच, म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये पण प्रकार येतात, ते कुकिंगसाठी वेगळं असतं. तर आता आपण मातीचंच भांड आताच डायरेक्ट बनवलं असतं ना.
कुकरमध्ये सुद्धा बनवू शकतो आपण, पण मी प्रेफर करतो मातीचं भांडं, कारण त्याच्यामागे रिझन्स आहेत काही. तर मातीच्या भांड्यामध्ये कसं, मातीचं भांडं हे म्हणजे आतमध्ये एक छोटे छोटे होल्स असतात, त्यामुळे आपण कुठलाही पदार्थ, आता मी मटण बनवतो पण तुम्ही कुठलाही पदार्थ जरी आपण बनवला मातीच्या भांड्यामध्ये, तर कसं ते इक्वली डिस्ट्रीब्यूट होतं आतमध्ये, त्यामुळे ते चिकटण्याचे किंवा जळण्याचा पदार्थ जळण्याचे चान्सेस खूप कमी असतात. ठीक आहे. आणि अजून मेन कारण मातीच्या भांड्यासाठी ह्याच्यासाठी की जे मॉइश्चर असतं, मॉइश्चर आणि त्याच्यातली जी वाफ येते ना, ती रिटेन राहते आतमध्ये, त्यामुळे आपलं मटण आहे ना हे खूप असं ज्युसी होतं. त्याच्यासाठी मी मातीचं भांडं वापरतो. अच्छा, मला एकच रिझन माहिती होतं की मातीचा फ्लेवर येतो. मातीचा फ्लेवर, बरोबर आहे, मातीचा फ्लेवर सुद्धा येतो रेसिपीला, म्हणून मातीच्या. अजून काय तुला रिझन? नाही, तेवढंच माहिती होतं मला. पूर्वीच्या काळामध्ये कुकर वगैरे नव्हतंच, त्यामुळे सगळी मातीच्या भांड्यातच जेवण वगैरे बनवायचे, त्यामुळे आणि ऑथेंटिक बनतं. नॉनव्हेज कुठलं पण आपण जरी बनवलं ना तर ते मातीच्या भांड्यात. इव्हन आपण पोपटी लावतो गावी, पोपटी पण हे मातीच्याच भांड्यात असतं, त्यामुळे मस्त बनतं एकदम. तर आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहे. मस्त कांदा तुम्ही बघू शकता की असा थोडा लालसर असा झालेला आहे आपला. आलं लसूण पेस्ट पण मस्तपैकी मिक्स झालेली आहे त्याच्यामध्ये. आता यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहे. टोमॅटो सुद्धा मी उभाच कट केलेला आहे, मी एकदम फाईन चॉप नाही करत. तर असं आम्ही म्हणजे संडेला काही ना काहीतरी एक मेनू असतोच घरामध्ये, आणि मला तर कुकिंगची आवड आहे, त्यामुळे मी एक मेनू आठवड्यातून एकदा नॉनव्हेजचा, म्हणजे मी स्वतः कमीच. आणि कधी कधी जर मला असं वाटलं की बाबा जास्त एकदम स्ट्रेस्ड आउट झालेलो आहे, बाहेरून कामं वगैरे कुठून आलो फिरून, तर मी सरळ स्ट्रेस रिलीज करण्यासाठी मी डायरेक्ट किचनमध्ये, आपण डायरेक्ट थेट किचन, बरोबर ना. इने जर कधी मला जर असं काय आमचं कधी काय वाजलं तर मग डायरेक्ट किचनमध्ये यायचं. आणि म्हणजे ते असतात नाही का की भांडी ही आपटण्याच्या बदली मी डायरेक्ट रेसिपी बनवायला, तेव्हा मी भांडी आपटायला चालू करतो. दिल का रास्ता पेट से निकलता. येस. आणि मग हिला बनवण्याचं एकच आहे की हिला चांगल्या रेसिपी खाऊ घालायच्या मस्तपैकी, मग राग आपोआप शांत होतो. त्यामुळे तुम्ही कधी तुमच्या वाईफला किंवा तुमच्या गर्लफ्रेंडला वगैरे बनवायचं असेल तर, माझी नाही आहे, प्रेक्षकांना सांगतो, जर बनवायचं असेल तर कुकिंग इज द बेस्ट ऑप्शन. मस्तपैकी नवीन रेसिपी बनवायच्या आणि मॅटर क्लोज करून टाकायचा तिथल्या तिथेच, सेम डे. चलो, झालेलं आहे. आता टोमॅटो पण आपला शिजलेला आहे बऱ्यापैकी. थोडीशी आपण हळद घालतोय. तर आता आपण हे सगळे मसाले आपण एकत्रच ऍड करणार आहोत. बघू शकता तुम्ही मस्तपैकी. आता आपण सगळे मसाले टाकलेले आहेत, तर ते मसाले खाली करपू नये म्हणून आपण जो मटण ज्या पाण्यामध्ये शिजवलेलं, बॉईल करून घेतलेलं, आता ते पाणी आपण ऍड करतोय. ठीक आहे, समजा तू नाही समजा. तर मंडळी, एक इन्ग्रेडियंट तुम्हाला सांगायचं राहून गेलं, हे आपण गोडा मसाल्याचा पण वापर करणार आहोत आपण. थोडं कोकणी स्टाईल, म्हणजे असं मिक्स मी बनवतो, तर तुम्ही सुद्धा ट्राय करा. थोडं गोडा मसाला आपण वापरतोय, घरगुतीच आहे हा, जो हिने बनवलेला आहे. काय काय टाकलं त्याच्यामध्ये? खोबरं, आपलं लसूण, आलं, थोडंसं ओलं खोबरं आणि सुकं खोबरं, आणि आपलं कांदा छान परतायचं काळसर असं, आणि मिक्स करून वाटप तयार. म्हणजे मेन इन्ग्रेडियंट मी बनवलाय, बायको त्याच्याशिवाय हे नाहीये. ओके. थोडंसं पुदिना घालतो आता, मस्तपैकी मिंटचा फ्लेवर येतो आतमध्ये.
आणि थोडीशी कोथिंबीर, अर्धी कोथिंबीर मी नंतर ठेवलेलं शेवटला गार्निशिंगसाठी, आणि अर्धी कोथिंबीर मी आता टाकलेली आहे. तुम्ही मंडळी बघू शकता, मस्तपैकी आपली जी ग्रेव्ही आहे मटणाची लालसर अशी झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मटण घालणार आहोत, जे थोडं 60-70% आपण कुक केलेले आहे ते. आपण दही टाकतोय, दह्याने मस्त होतं, सॉफ्ट होतं, आणि एक थोडं टँगी फ्लेवर पण येतो. मेन इन्ग्रेडियंट नमक, मीठ किती टाकू? मेन इन्ग्रेडियंट पण किती टाकू हे माहितीच नाही, बघा चवीपुरतं टाकायचं. लक्ष दे, मला नाही माहिती ना, कळत नाही ते आपल्याला. बस हो, मीठ आता आपण मंडळी थोडंच टाकलेलं आहे, कारण आपण जेव्हा मटण हे कुकरमध्ये शिजवलेलं तेव्हा सुद्धा आपण मीठ घातलेलं, म्हणून आता थोडं टाकायचं. ओके. तर आता हे आपण जे थोडंसं जे मटण स्टॉक राहिलेलं ते आता पूर्णपणे आपण यूज करत आहोत. थोडं म्हणजे ग्रेव्ही आपण कन्सिस्टन्सी मेंटेन करायला, म्हणजे आपल्याला ज्यांना थिक ग्रेव्ही पाहिजे त्यांनी कमी घालायचं, ज्यांना पातळ पाहिजे त्यांनी जास्त पाणी ते घालून यूज करू शकता. मी अशी मीडियम बनवते, म्हणजे एकदम पातळ पण नाही आणि एकदम थिक पण नाही, जेणेकरून म्हणजे आपण भाकरीसोबत किंवा भातासोबत दोन्ही सोबत आपण खाऊ शकतो. बघू शकता तुम्ही, हे बघा कन्सिस्टन्सी पण दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, जास्त पातळ सुद्धा नाहीये आणि घट्ट पण नाहीये. तर आता एक 30 मिनिटं हिला जरा ब्रेक देतो. ब्रेक म्हणजेच मटण शिजायला आपण आता 30 मिनिट ठेवणार आहे, त्यामुळे मस्तपैकी एकदम मंद आचेवरती आपल्याला मटण शिजवायचं आहे. त्यामुळे तुला 30 मिनिटं ही तुझी भूक तुला कंट्रोल करायची आहे. बोल. ओके. मला नाही वाटत तू 30 मिनिटं कंट्रोल करू शकतेस. करू शकेन. कुछ पाना है तो कुछ होना पडेगा. ओके. आय विल वेट. तोपर्यंत काय करणार आहे? तोपर्यंत काय स्टार्टर बनवायला हवे होते तू. देखा, ये प्रॉब्लेम है. एक दिया तो पूरा, उंगली दिया तो पूरा हाथ ही पकड़ लेती है. ठीक है, आई वेट. चलो, अच्छे से बनना. यस. तो फिर मिलते हैं आधे घंटे बाद. तर आता मंडळी अर्धा तास झालेला आहे, 30 मिनिटं झालेली आहे, पण हिने माझं जे डोकं जे आउट केलेलं आहे 30 मिनिटात ते नाही सांगू शकत, कारण हिला एवढी भूक लागलेली आहे, एवढी भूक लागलेली आहे. आता मला वाटतं थोड्या वेळाने ब्लास्टच होईल माझ्यावरती जर हिला आता लवकर मटण नाही दिलं तर. कारण आय कॅन अंडरस्टँड, शूट करून बनवलेलं आहे त्यामुळे थोडा जास्त वेळ लागला, पण ठीक आहे. ठीक आहे, हळूहळू. चला तर तुम्हाला दाखवतो. या मटण आपलं मस्तपैकी बघू शकता तुम्ही, लालसर असं तेल पण सुटलेलं आहे. हे बघा, तर आता आपण जेवायला बसूया. आता मी गाईस जेवायला बसतो. ही रिव्ह्यू देईल, फर्स्ट ब्लॉगमध्ये ही जिंकलेली, तर आता बघूया आपण ही रिव्ह्यू देईल कसं झालं. मी नव्हती तर तुला ऑब्विस, तुझा मुलाचा हातभार आहे ना याच्यामध्ये पण. चला जेवायला बसतो आम्ही आता, थोडा उशीर झालेला आहे, जेवून भेटूया आपण. तर आज आम्ही खेकडा सुद्धा स्पेशल बनवलेला आहे. आता भरलेला खेकडा आहे मस्तपैकी, एकदम संडे स्पेशल मटण आणि खेकडा.
तर मंडळी आता आपलं प्लेटिंग करून झालेलं आहे. वृषाली यायचंय की नाही? हा, तुलाच भूक लागलेली आहे. तर तुम्ही बघू शकता छान अशी आपली मटण थाळी रेडी आहे. हे मटण आहे, भरलेला खेकडा, अंडा, कांदा, लिंबू, भात आणि चपाती. नाव इट्स युअर टाइम. मस्त. एन्जॉय कर. बघूया, चल मी भरवतो लाडक्या बायकोला. सांग मला, चल. मटन पण तुम्ही बघू शकता मस्त असं ज्युसी झालेलं आहे, शिजलेलं आहे प्रॉपर. चांगलं आलं एकदम, जसं बनतं तसं झालंय का? व्हेरी नाईस. अप्रतिम असं मटण झालं होतं. खरंच खूप छान आणि खूप आवडलं मला. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की कशी झालेली आहे. ठीक आहे. आता पोटभर जेवण झालेलं आहे. मी तर नाही खाल्लं मटण, मी खेकडा खाल्ला. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला व्हिजिट जरूर करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रेस दी बेल आयकन. तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मस्तपैकी. लव फ्रॉम वृषांकित.